हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी, एकदम खास कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकाऱ्यांच्या पीएची हत्या. मध्यग्राममध्ये कारमधून घरी परतत असताना चंद्रनाथ रथ यांच्यावरती गोळ्या झाडल्या. नियोजन पद्धतीनं हत्या केल्याचा सुवेंदू अधिकारींचा आरोप. चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर पोलिसांच्या तपासाला वेग. हल्लेखोरांची गाडी जप्त, जिवंत काडतुसा, पाण्याच्या बाटल्या जप्त. बोटांच्या ठशांवरून फॉरेन्सिक टीमकडून तपास. पश्चिम बंगालच्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपणार. राजीनामा न देण्यावर अजूनही ममता बॅनर्जी ठाम. आज अखिलेश यादव समर्थन देण्यासाठी पोहोचणार. तमिळनाडूमध्ये सत्तेची जुळवाजुळव बाकी असतानाच टीव्हीकेची आज शपथविधीची तयारी. राज्यपालांना भेटून विजय यांचा सत्ता स्थापनेचा दावा. काँग्रेसचा पाठिंबा. अण्णा द्रमुककडे लक्ष. केरळमध्ये सरकार बनवण्याच्या हालचाली वाढल्या. आज सकाळी 10:30 वाजता विधिमंडळाची बैठक. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत रमेश चेन्निथलांचं नाव आघाडीवर. बिहारमध्ये सम्राट सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार. भाजपचे 12 मंत्री तर जेडीयूत नितीश कुमारांचे पुत्र निशांतसह 11 मंत्री शपथ घेण्याची शक्यता. पंतप्रधान मोदींचा रोड शो होणार. मुंबईत नालेसफाई दौऱ्यावरून सत्ताधाऱ्यांची चढाओढ. आधीच्या दौऱ्यात सोबत न घेतल्यामुळे उपमहापौर संजय घाडींचा आज स्वतंत्र दौरा. भाजप अध्यक्ष, आमदार, नगरसेवकांचाही उद्या दौरा. राज्यातील महिला अत्याचारांचं सत्र थांबेना. पुण्याच्या पर्वती भागात सख्ख्या आजोबाकडूनच 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न. पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल. तर नसरापूरच्या नराधमाला घटनास्थळी नेत तपास. राज्यभरात ठिकठिकाणी पाणी टंचाईच्या झळा तीव्र. ठाण्यात टँकरनं पाणी पुरवठा तर यंदा एल निनोची टांगती तलवार. प्रतिकूल परिस्थितीत उत्पन्नासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून प्रशिक्षण. अशोक खरातच्या बँक लॉकरमधून ईडीनं 1,10,00,000चं सोनं जप्त केलं आणि ₹5.25 लाख किमतीचे अमेरिकन डॉलर्सही हस्तगत. खरातच्या मुलीच्या उपस्थितीत ईडीची कारवाई. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरला आज 1 वर्ष पूर्ण. दहशतवाद्यांना पाठबळ देणारे पाकमधील लष्करी तळ उद्ध्वस्त केले होते. पंजाबला 33 धावांनी हरवत हैदराबाद गुणतालिकेत टॉपवर. पंजाबचा सलग 3रा पराभव. 236चं आव्हान गाठताना कोहलीचं शतक, पण विजयाची हुलकावणी.